जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू. मुलगा, सकाळी फोन का ग उचलला नाहीस? मुलगी, अरे मॉर्निंग वॉकला गेले होते. फोन घरीच होता. मुलगा, पण तुझी आई बोलली तू शेण टाकायला गेली आहेस. बायको, नाश्त्याला मध देऊ का? नवरा, नको ते. मध माशांच्या तोंडातून आलेला असतो. मी तोंडातून आलेलं खात नाही. बायको, मग अंडी देऊ का? 10वी नंतर 4 प्रकारचे विद्यार्थी असतात. 1. सायन्स घेणारे. 2. कॉमर्स घेणारे. 3. आर्ट्स घेणारे. 4. जिगरी मित्र जाईल तिकडे जाणारे. आपल्याकडे लोक सल्ला दिल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की बोलतात, बाकी तुझी मर्जी. माझं सांगायचं काम होतं. आईला 21 वर्ष लागतात मुलाला जेंटल बनवायला आणि बायकोला 21 मिनटं लागतात नवऱ्याला मेंटल बनवायला. सासरवाडीहून फोन येतो, जावई बापू, उद्या तुमच्या मेहुण्याकरता मुलगी पाहायला जायचं आहे. उद्या येऊन जा. जावई, मुलगी तुमच्या हिशेबानं पसंत करा बुवा, इथं माझं स्वतःचंच डिसिजन चुकलंय. नेक्स्ट संडेला पार्टी करू. सगळेजण साहित्य घेऊन या. मी मीठ आणतो. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात पापड, कुरड्या, वेपर्स यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. बायकांची सरकारला विनंती, लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. खरं आहे ना, लग्न मंडपात नटून तटून फिरणाऱ्या मुलींना पाहून नवरदेवाच्या मनात विचार येतो, या साऱ्या कालपर्यंत कुठं मेल्या होत्या? एका शाळेत इन्स्पेक्शन सुरू असते. परीक्षक विद्यार्थ्यांना, सांगा बरं जास्त नशा कशात आहे? एक विद्यार्थी, सर पुस्तकात. परीक्षक शिक्षकाला, पुस्तकाची नशा, वा हुशार आहे पोर. बरं सांग बाळ, कशावर म्हणतोस तू? विद्यार्थी, सर ते उघडलं की झोप येते. आयुष्य नेहमीच हसत राहा आणि हसत राहा. मला काय लोक तुम्हालाच वेडे म्हणतील. कालची एक तोडफोड बातमी. काही धाडसी महिलांना दारूची दुकाने बंद केली, यावर भडकलेल्या बेवड्यांनी प्रतिक्रिया. माझं असं म्हणणं आहे की आता पुरुषांची पण सर्व ब्युटी पार्लर बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून महिलांचा खरा चेहरा जगासमोर आला पाहिजे. आयुष्यात सर्व काही विसरा, पण मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर बटन चालू करायला नक्की विसरू नका. नंतर 1 तासाने खूप त्रास होतो. सत्य घटनेवर आधारित. नवरा आपल्या पोराला नीट सांग गाढवावर बसायचा हट्ट करत होता. बायको, अहो बसवा ना मग त्याला पाठीवर. नवरा, अगं माझ्या एका मित्राची मंदीमुळे जॉब गेला. बायको, मी म्हणते कशाला असले धंदे करायचे? त्यांना छेड काढली असेल तिची. काल एक मेसेज आला, 21 लोकांना पाठवा. सकाळी खुशखबर मिळेल. सकाळी उठून पाहिलं तर 15 लोकांनी ब्लॉक केलं होतं. बायकोच्या छळाला वैतागलेला नवरा शेवटी आयुष्य संपवायला 3ऱ्या मजल्याच्या कट्ट्यावर उभा राहतो. उडी मारणार इतक्यात आवाज येतो, अहो ऐकलत का? तुमच्या शाळेतल्या मैत्रिणी आल्या आहेत, जरा येता का? हो हो, आलोच. मित्राच्या घरी गेलो असता त्याच्या लहान मुलाला सहज विचारले, काय मग पुढे काय करायचं ठरवलंय? तो मुलगा म्हणाला, काही नाही काका, तुम्ही गेलात की आम्ही आंबे खाणार आहोत. बायको फोनवर, अहो मी आत्ता खरेदीला बाजारात आले, तुम्हाला काही हवंय का? नवरा, हो, मला माझ्या आयुष्याचा अर्थ हवा आहे. जीवनाचे सार्थक म्हणजे काय ते हवे, आत्म्याची शांती हवी आहे, मला माझे अस्तित्व शोधायचे आहे. बायको शांतपणे, बरं कुठली आणू, किंगफिशर का फोस्टर? नवरा, टूबर. मला तू किती शिकलेली आहेस? काहीच नाही, मी कोर्स केलाय. मुलगी कोणता? DBS. मुलगा, म्हणजे काय? मुलगी, धुणं भांडी स्वयंपाक. मुलगा अजून कोमात. आळस हा माणसाचा शत्रू आहे.
पण नेमका कोणत्या माणसाचा शत्रू आहे हे अजून क्लिअर नसल्याने बहुतांश लोक आळसासोबत मैत्री करतात. मास्तर, मुलांना तुम्हाला सर्वात जास्त राग कोणाचा येतो? बंड्या उठला आणि म्हणाला, बंड्या राजाराम मोहन राय. मास्तर, का रे बंड्या? कारण त्यांनी बालविवाह बंद केला. त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो. मी लहान होतो तेव्हा माझ्यापेक्षा मोठी असणारी मुलं लग्न करत होती. आता मी मोठा झालो तर माझ्यापेक्षा लहान असणारी मुलं लग्न करतात. 8 वर्ष बाथरूममधला मग न बदलणारी माणसं आजकाल जग बदलण्याची भाषा करत आहेत. जेव्हा बस रेल्वेत शेजारी बसलेला माणूस सतत मोबाईलमध्ये वाकून बघत असतो, मी हे घे तूच चालव. मी खूप निरीक्षण करून सांगत आहे, मुलांपेक्षा मुलींची टायपिंग स्पीड जास्त आहे. फुकटचं हॉटस्पॉट वापरणं हे म्हणजे आकडा टाकून लाईट वापरण्यासारखं आहे. आळसाचे दुसरे नाव म्हणजे रविवार आणि अन्यायाचे दुसरे नाव म्हणजे सोमवार.